नमस्ते मित्रांनो, मी आहे सोनम, या कथेची लेखिका. तुम्हा सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स या पॉडकास्ट चॅनलमध्ये स्वागत करते. आज मी सांगणार आहे एक खूप सुंदर गोष्ट, जिचे नाव आहे प्रेमळ भूत. हां, तुम्ही बरोबर ऐकलत. हे भूत आहे, पण हे तुम्हाला घाबरवणारं भूत नाहीये. तसं भुताचं नाव ऐकलं की सर्वजण घाबरतात, पण हे भूत आहे खूप प्रेमळ. तर चला तर ऐकूया प्रेमळ भूताची गोष्ट. एकदा काय होते, एक गुटगुटीत छोटासा मुलगा गोलू शाळेला सुट्टी लागल्यामुळे गावाला आजी आजोबांकडे येतो. खूप दंगामस्ती करतो गावात, त्याला खूप आवडतं. कारण तिथे खेळायला खूप मोकळी जागा असते, भरपूर झाडे असतात. आजी-आजोबा पण खूप लाड करतात त्याचे आणि तो तिथे मित्रांबरोबर खेळत असतो. मोठ्या झाडाखाली अचानक ओरडत सर्व मुले पळून जातात. "पळा, पळा, पळा, इथे भूत आहे, पळा लवकर सर्वजण, इथे भूत आहे." मग गोलू पण पळतो, पण जोरात काही पळू शकत नाही. कारण तो झाडात गुटगुटीत असतो ना आणि तो पडतो. त्याला काही पटकन उठता येत नाही आणि पळताही येत नाही. मग काय होतं, कोणीतरी त्याला उठवतं. आवाज पण येतो, "अरे बाळा, तुला लागलं का रे?" गोलू सर्वत्र पाहतो, इकडे-तिकडे पाहतो. कोण आहे? आधीच तो घाबरलेला असतो. तसा तो भित्रा असा नसतो, पण आता अचानकच आवाज पण आला. कोणीतरी आपल्याला पकडलंय असं काहीतरी वाटत असतं, तर त्यामुळे तो थोडासा घाबरतो. पण तरी धीर करून बोलतो, "कोण आहे? मला का दिसत नाहीये?" आणि ते भूत हसायला लागतं. "मी भूत आहे. कसा दिसणार तुला? तुझे तर सर्व मित्र पळून गेले." अरे, गोलू आता परत घाबरतो हां थोडासा. कारण हे हसणं वगैरे भुताचं पाहून भीती वाटणारच ना. पण तरी पण काय म्हणतो तो, "मी नाही घाबरत हां भुताबिताला. कोण आहे माझ्यासमोर या." आणि गोलू पण सेम टू सेम म्हणजे त्याच्यासारखाच हसायला लागतो. भूत म्हणतो, "अरे वाह! खूप हुशार आहेस आणि भित्रा पण नाहीस. तू माझ्यासारखाच हसू लागलायस. मला मात्र खूप आवडलास हां तू. चल, आजपासून आपण दोघे मित्र बनूया." आणि गोलूला काही सुचत नाही. तो फक्त पाहत असतो, की त्याला दिसतही नसतं कोण आहे समोर. पण ऐकत असतो आणि तो तिथेच थांबतो आणि काही क्षणामध्ये खूप कैरी आंबे आणून तो भूत गोलूच्या पुढ्यात ठेवतो. दिसत मात्र नसतो. "हे घे तुला आणि तुझ्या मित्रांना पण दे." गोलू आश्चर्याने इकडे-तिकडे पाहतो, पण "तू मला दिसत नाहीयेस." आवाज मात्र येत आहे आणि एवढे आंबे आणि कैऱ्या. ते पाहून तर गोलू खूप खुश होतो. म्हणतो, "तू तर खूप छान आहेस, पण दिसत नाहीयेस. पण काही हरकत नाही. आजपासून खरंच तू माझा मित्र आहेस." आणि भूतसुद्धा आनंदाने म्हणतो, "हो, तू रोज बोलणार ना माझ्याशी? मला ना एकट्याला करमत नाही. मला खेळायला घेशील ना तू?" हं, गोलू बोलतो, "हो, रोज खेळूया ना आणि आता मी घरी जातो. टाटा, बाय." आणि तसं बोलून तो घरी जायला निघतो. कैरी, आंबे घ्यायला सर्व मित्रांना बोलवतो आणि सर्व मित्र मिळून ते घरी घेऊन जातात. गोलू त्याच्या मित्रांना सांगतो, पण सर्वजण खूप घाबरतात आणि म्हणतात, "नको रे बाबा, त्या झाडाजवळ आम्हाला नाही खेळायचं. आपण दुसरीकडे खेळूया." आणि मग ते काय तिकडे येत नाहीत खेळायला. आणि मग गोलू दुसरीकडे जातो खेळायला. भुताला पण वाईट वाटते, पण काय करणार? तो पण काय करतो, जिथे गोलू खेळतो तिकडे तो जातो. पण कुणालाही त्रास देत नाही. क्रिकेट खेळताना बॉल जर गोलूच्या पासून लांब असेल,
गोलूला पटकन पकडता येत नसेल तर तो गोलूकडे बॉल सरकवत असतो आणि गोलूला मदत करत असतो. आणि भूत जवळ असले की गोलू बिनधास्त खेळत असे. आणि ते भूत आहे ना, गोलूची खूप काळजी घेत असे. त्याला पडू देत नसे, त्याला काही लागणार नाही याची पण काळजी घेत असे. आणि एकदा काय होतं, अचानक काय होतं, खूप जोराचा वारा येतो आणि वादळ पण येते. खेळणारी सगळी मुले खेळायचे बंद करून घरी जाण्यासाठी पळायला लागतात. आणि तेवढ्यात एक मोठे झाड समोर त्यांच्या अंगावर पडणार. तेवढ्यात ते भूत गोलू आणि त्याच्या मित्रांना वाचवतो. सर्वांना उचलून घेतो आणि कुणाला काही समजायच्या आधी सर्वांच्या घरी सुखरूप सोडवतो. आणि आपण हे घरी कसं काय आलो? कोणालाही समजत नाही. सर्वांना झोपेत असल्यासारखं वाटतं आणि घरी गेल्यावर झोपेतून उठल्यावर स्वप्न कसं पाहिल्यावर वाटतं तसं वाटायला लागतं. ते आपल्या सर्वांची कुणी मदत केली, आपल्याला कुणी वाचवलं हे कुणाला कळत नाही. फक्त गोलूला माहीत असते. दुसऱ्या दिवशी गोलू त्या झाडाजवळ येतो आणि म्हणतो, "तू कुठे आहेस? खरंच तू किती चांगला आहेस रे. तू आम्हा सर्वांना वाचवलंस. आम्ही सर्वजण तुझे खूप आभारी आहोत. तू खूप छान आहेस आणि तुझ्याशी मैत्री मी कधीच तोडणार नाही." भूत हसत-हसत बोलते, "मी तुझा मित्र आहे ना, मग मदत करणं हे माझं कर्तव्य आहे, हो की नाही?" आणि तसे संकटात सापडल्यांना आपल्याला जमेल तशी मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे ना. आणि तू पण करतोस ना मदत? गोलू बोलतो, "हो, हो, मी तर करतोच ना. फक्त मी जोरात पळू शकत नाही." आणि मग आणि गोलूच्या सांगण्याने त्याचे सर्व मित्र पण सर्वांची मदत करू लागतात.